नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रासाठी या क्षणी सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची हवामान अपडेट आता समोर आली आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये वातावरण झपाट्याने बदलत असून मुसळधार पाऊस, जोरदार वादळी वारे आणि समुद्र किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे प्रशासन सतर्क झालं आहे। हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील काही तास आणि पुढील काही 2 ते 3 दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी निर्णायक ठरू शकतात। विशेष म्हणजे मान्सूनच्या प्रगतीबाबत सकारात्मक संकेत मिळत असतानाच राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी, वादळी वारे आणि स्थानिक नुकसानाचा धोका वाढल्याचे चित्र समोर येत आहे। त्यामुळे नागरिक, शेतकरी, मासेमारी, व्यापारी आणि ग्रामीण भागातील रहिवासी पुढील काही दिवस अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपमहासागरातील हवामानातील बदलांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढली आहे। त्याचा परिणाम म्हणून कोकण, मुंबई महानगर प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि काही अंतर्गत भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही जिल्ह्यांसाठी विशेष अलर्ट जारी केला आहे की अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून झाडे उन्मळून पडणे, विजेच्या तारा तुटणे, घरांच्या पत्र्याचे नुकसान होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मान्सून कधी दाखल होणार, पाऊस कधी सुरू होणार आणि हवामानातील बदल किती तीव्र असतील याबाबत चर्चा सुरू होती। आता मात्र वातावरणातील घडामोडींनी परिस्थिती अधिक गंभीर बनवली आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार समुद्रातील काही दाबाच्या क्षेत्रामुळे किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहू शकतो। मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असून मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे। काही ठिकाणी स्थानिक पूरदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची धोका नकारता येत नाही। राज्यातील कोणत्या भागांवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या किनारपट्टी भागांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा प्रभाव अधिक जाणवू शकतो। त्याचबरोबर सातारा, कोल्हापूर आणि पुणे विभागातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। विशेषतः म्हणजे कोकण पट्ट्यांमध्ये आधीच ढगाळ वातावरण तयार झाले असून काही भागांमध्ये पावसाच्या सरी सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे येत्या काळात परिस्थिती आणखीन बदलू शकते। आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याचा सर्वाधिक परिणाम कोणावर होणार आहे। सर्वप्रथम परिणाम होणार आहे शेतकरी वर्गावर, कारण अनेक भागांमध्ये उन्हाळी पिके शेतात उभी आहेत। कांदा, भाजीपाला, फळबागा, हळद तसेच इतर हंगामी पिकांना जोरदार वारे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान होऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी शेतांमध्ये काढणी केलेले उत्पादन उघड्यावर ठेवले आहे त्यांनी ते सुरक्षित ठिकाणी हलवावे। प्लास्टिक कव्हर, शेड किंवा इतर संरक्षणात्मक साधनांचा वापर करावा। फळबागांमध्ये आधार संरचना मजबूत कराव्यात। आंबा, नारळ, केळी यासारख्या पिकांना वाऱ्यांचा सर्वाधिक फटका बसू शकतो। दुसरा मोठा परिणाम ग्रामीण भागातील कच्ची घरे आणि पत्र्यांच्या घरावर होऊ शकतो। ज्या घरांची छपरांची दुरुस्ती बाकी आहे त्यांनी शक्यतो तितक्या लवकर सुरक्षित उपाय करावेत। सैल पत्रे, सैल संरचना किंवा बाहेर ठेवलेल्या वस्तू वाऱ्यामुळे उडून जाऊ शकतात। तिसरा परिणाम वीज पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे। जोरदार वाऱ्यांमुळे झाडे पडल्यास वीज वाहिनीचे नुकसान होऊ शकते। काही भागांमध्ये खबरदारी म्हणून वीज पुरवठा तात्पुरता खंडित केला जाऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी मोबाईल, पॉवर बँक, टॉर्च आणि इतर आवश्यक साधने आधीच चार्ज करून ठेवावेत। यासोबतच प्रशासनाने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। अनावश्यक प्रवास टाळा। वादळी हवामान सुरू असताना झाडाखाली उभे राहू नये। वीज कडकडत असताना उघड्या जागेत थांबू नये। नदी, नाले आणि समुद्र किनाऱ्याजवळ जाणे टाळावे। लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी ठेवावे। घरातील महत्त्वाची कागदपत्रे जलरोधक पिशवी किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावेत। मासेमारांनी समुद्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांकडे पालन करावे। विशेष म्हणजे सोशल मीडिया विविध प्रकारचे व्हिडिओ आणि संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। मात्र कोणतीही माहिती अधिकृत स्रोताकडून पडताळून स्वीकारावी असे आवाहन करण्यात आले आहे। हवामान विभाग, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या अधिकृत अपडेट्सवर विश्वास ठेवावा। दरम्यान मान्सूनच्या प्रगतीबाबतही सकारात्मक संकेत मिळत आहेत। केरळ किनारपट्टीकडे मान्सूनची वाटचाल सुरू असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील हवामान आणखी मोठे बदल होऊ शकतात। मात्र मान्सून पूर्व काळात निर्माण होणाऱ्या या हवामान प्रणालीमुळे काही भागांमध्ये अतिवृष्टी, वादळी वारे आणि स्थानिक नुकसानाची शक्यता कायम आहे। त्यामुळे पुढील 48 ते 72 तास महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। एकीकडे पावसाची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे, तर दुसरीकडे हवामानातील अचानक बदलांमुळे सतर्क राहणे आणि तितकेच आवश्यक आहे। नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे। अधिकृत हवामान अपडेट्सवरच लक्ष ठेवावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास स्थानिक प्रशासनाशी तत्काळ संपर्क साधावा।
आणि आता पुढील मोठ्या अपडेट्समध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मान्सून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी दाखल होणार आहे, कोणत्या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो आणि यंदाच्या पावसाळ्यात शेतीसाठी सर्वात महत्त्वाचे अंदाज कोणते आहेत. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपले पेज सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर भेटूया नवीन अपडेट्समध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.